कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित विविध प्रमुख विषयांवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह आमदार अमल महाडिक यांनी विविध अधिकाऱ्यांसमवेत व्यापक आढावा बैठक घेतली। या बैठकीत प्रामुख्याने कोल्हापूर शहरातील कचरा उठाव, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, स्मशानभूमी, उद्याने अशा विविध विषयांवर चर्चा झाली। त्याचबरोबर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कसबा वाडा येथील जागेबरोबरच शहरात अथवा शहरालगत अन्य 2 ठिकाणी जागा निवडाव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या। झूम प्रकल्प येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅसची निर्मिती केली जात आहे। या ठिकाणी CNG पंप सुरू करण्यासंदर्भात आराखडा सादर करावा, शासन स्तरावर यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी याप्रसंगी दिली। कोल्हापूर शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचे परीक्षण व्हावे, दर्जेदार रस्ते होण्यासाठी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी अशा सूचनाही यावेळी दिल्या। आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन उपनगरात रिंग रोडला नवीन हॉस्पिटल उभारणे, शहरातील बसस्टॉपचे सुशोभीकरण करणे, शहरावरील दिशादर्शक फलक उभारणे, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना कोल्हापुरातील नवदुर्गांच्या मंदिर सुशोभीकरणाचा आराखडा तयार करणे, कोल्हापुरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब हटवणे यासह अन्य विषयांवर या बैठकीत कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटके यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते।